शांताबाई, डोक्यावर काय घेतलं? काय घेतलं असं तुम्हीच सांगा. डब्बा घेतला का? मी जेवून आली आहे, डब्बा कायला घेऊ? पाण्याच्या बाटला घेतल्या असन. मी एकटी काय एवढं पाणी पितो का? सगळ्याले हे नाही, अक्कल नाही आहे. मला माहिती आहे तुम्ही काय घेतलं याच्यात. तुम्ही घेतलं याच्यात दोऱ्या दाऱ्या बांधासाठी. बरोबर तुला ओळखलं. आणि तुम्ही ते घेतले नाही. मलाच द्या लागेल ना. तू काय तुला ओढणीत बांधशील का? मला माहिती आहे ना कोणाला अक्कल नसन, पण शांता काकू आपली हुशार आहे. त्या घेणंच दोऱ्या. आमच्या लक्षात बी नाही आलं. लक्षात आले तुमच्यापाशी डोकं नाही आहे. पहा मी बरोबर सगळं घेतलं. एक लहानसा इळा बी घेतला त्याच्यात. हे जाऊ द्या आता. मला एक सांगा, कुठं चालता? पाटलिंग काकूच्या वावरात चालता का जंगलात चालता? तुम्हाला मी तेच म्हणत होती शांता काकू, पाटलिंग आजीच्या वावरात जर गेलो आपण तर कितीक जणीले भेटन. आणि समजा ते यायला गरज पडली, आता पुढं वय आणखीन युद्ध चालूच आहे म्हणते, आणि मग त्या कुठून आणन? त्याच्यापेक्षा आपण जंगलात जाऊ, हक्कानं अन्न होते आपल्या. बरोबर बोलली तू चंदा. त्याच्या वावरात त्याला गरज पडली तर मग मोठ्या कुठून आणन? कायचं लॉकडाऊन म्हणते. समजा सुनागिना आल्या, नाही भेटलं सिलेंडर, तर मग चुलीवर करायला लागलं, तर मग कुठून आणन? त्यापेक्षा आपण वावरात इथं जाऊ, जंगलात घेऊन येऊ. हो चला जंगलातच जाऊ. पद्मा, तू आली तर खरं, पण मिळून मिसळून राहायचो. तिथं काही जंगल वय ते पारटसिंगा नाही वय. तिथं तू भेटली, इथं भेटशील नाही. माहिती आहे मला या जंगल आहे म्हणून. मी तुमच्या जवळजवळच राहीन ना. चला मग. शांता काकू, इतक्यात तर काही काडे दिसून न राहिले. काहीच आवाज आला? जंगलात आली तर पक्ष्याचा आवाज नाही का? जवळ राहा आणि पहा काड्या. सगळेच जण काड्याला येऊन राहिले. तर इतक्यात काड्याही नाही आहे. थोडंसं समोरच जायला लागेल. इथे तर पूर्ण साफसूफ दिसून राहिली, एक काडी नाही दिसून राहिली. चला थोडंसं समोर जाऊ. जवळ राजा बापा. जंगलातला कसा आवाज बी येऊन राहिला. चल मी आहे तुमच्या सोबत. चला छाया, काही भिवू नको. आस्त पद्मावलीला खूप डेअरिंग दिसून राहिलं. आहे थोड्याशा काड्या. चल छाया, तिकडे थोडंसं जाऊन पाहू. इतक्यातले यायली बसू दे. इतक्यातच तर काड्या होऊन राहिल्या. ह्या दोघी कुठे गेल्या माहित नाही. तिघी आहे बा वाटते. इतक्यातच आहे. इथं मी काड्या जमा करून ठेवून देतो. हो, तू बी दोघी जणी इथं जमा करून घेऊ, म्हणजे आपल्याला काही ना काही माहित होईल काड्या इथं आहे म्हणून. शांताबाई, इथं काय पाहत आहे? इथं पाहत, इथं काय आहे? या लवकर. छाया बाई को, छायाचा आवाज येऊन राहिला. हो छायाच होय. चला बरं, काय दिसलं तिले तर? काय झालं छाया, एवढ्या जोरानं ओरडली? मागं पहा, इथं पहा मांग. मग तर घेऊ लागून राहिलं बापा. काय आहे तुझ्या मांग? आणि हे लाकूड काय कसं बांधलाय? हो गड्या, काऊनच बांधलाय? मला बी भेव लागून राहिला आता. बांधलं असन कोण, लाकूड तोडायला आली असन कोणतं, बांधलं असन असं. पण असं विचित्र नाही वाटत काय शांताबाई? विचित्र काय आहे त्याच्यात? बांधलं असन आता. एवढं मोठं जाडं लाकूड कोण बांधलं असन एवढ्या उच्ची? चला बा इथून, मला खूप भीती वाटून राहिली. कसा ना कसा आवाज येऊन राहिला बापा. चला घरी. कायले भेटावं एवढ्या दूर तर लोकच येते. किती दूर आलो आपण असं. ती मजाक करायला बांधलं असं नसं. चला काड्या जमा करा आणि चला जाऊ घरी. मग भेटा काय एवढं साफसुफल जंगल आहे ना. चला बा घरी घेऊ जवळच्या काड्या. इल्ला दूर आलो आपण. भेव लागून राहिलं सारं. कायचं भेव लागते हो तिले? दाखव तुझं मारडळी. चल सोबत. आम्ही तिकडे काड्या जमा केल्याच होत्या. तिथंच लय काड्या आहे. कायले इकडे आल्या? छाया, इकडे पहा, किती मोठ्या काड्या. ये लवकर, या सगळ्या जणी. आता पद्माले काय झालं? हे कोण बुमलून राहिली? काय दिसलं तिले बी? काय माहित बापा. इकडे या लावलं तिने. चला ये, काय ना जाऊ बापा. थांबा ना सुनताबाईनी. काय दिसलं पद्मा? तू जोरान बोमलली. आता किती मोठ्या काड्या आहे इथं. ह्याच बांधानं चला घेऊन जाऊ. ह्या आयत्या काड्या कशा नेऊ आपण? आपल्याला कोणी काही म्हणणार नाही का? फॉरेस्टवाल्याच्या ह्या काड्या. फॉरेस्टवाल्याच्या काही काड्या गिड्या नाही वय ह्या. कोणतरी तोडून ठेवल्या असन आणि याचा बुल्ला असन. पटोपट बांधा आणि चला घेऊन जाऊ. कुठं गेला काकू तुमचा थैला? त्यात दोऱ्या होत्या ना. नाही बा, ह्या आयत्या होत्या, कोणाच्या न्याव नाही. कोण अडवलं तर काय कराल? बरोबर आहे पद्मा. शांता काकूचं कोणाच्या काड्या कायला घेऊन जा? कोण अडवलं आपल्याला तर काय केलं तर जाईन ना काड्या.
तुम्ही ऐकतच नाही, काही नाही होत. मी घेतो, तुम्ही जा पाहत बसा कुठं बी. जिद नको करू पद्मा, चल तिकडे पाहू. तुम्हाला म्हणून राहिली घ्या, कोणी काही नाही करत. मी घेतो, तुम्ही पाहत बसा. घेऊ दे इले, आपण पाहू तिकडे. आम्ही तिकडे जमा करून ठेवल्याच आहे. जा तुम्ही, बांधतो मी इथंच. तिकडे तिकडे एकटी. हो येतो मी. ते लवकर, आम्ही तिथंच थांबू. बघाशी तिथं तू हे नव्हती का छाया ओरडली, तेवढ्यातच आहे आम्ही. येतो. आणि आयत्या हुत्या काड्या आहे तर तिकडे त्याले हे येऊन राहिलं वेचू म्हणते. कोणाच्या काड्या असं नाही, कोण म्हणा हे करणार आहे. मी घेऊन घेतो. चला ना लवकर, झालं नाही का तुमचं अजून? तुला मस्त आयत्या काड्या घेतल्या तू ना, आम्ही त्याच्यात जमा केल्या ना. घेऊ दे आम्हाला आता. तुम्ही करा जमा, मी तोपर्यंत ठेवतोय तुम्हाला काड्या. येतो मी 1 नंबरवर. जास्त दूर नको जातो. नाही पद्मावहिनी, मोळी इथं ठेवून द्या ना. काय मोळी घेऊन चालल्या? काय घेत आम्ही तुमचे लाकडं ठेवा इथं. होतच होती ना, आम्ही कशी करे बसीन. चंदा, एवढं मोठं वजन या पद्माला बांधलं, तिच्याकडून या ना. मी फुकटचं भेटलं, तिनं बांधलं. का माहीत बापाने येणं होते का नाही होतं. दिसते तशी ते लय जोर आहे तिच्या अंगात. तू कोण छाया झाडापाशी उभी आहे? काय करू मी, थकली आता. आता हे कुठं अटकली, अजून आली नाही. हो ना, इले कोण इथं पाहत होतं? कोण जाईन आता इले पाहाले? दिवसही बुडून राहिला, लवकर लवकर घरी गेलं असतं. शांता काकू, शांता काकू, इकडे या लवकर. आता इले काय दिसलं? काहीच नसून दिसलं तिले. तिले साधा उंदिरी दिसन तिले बोंबलाची वेळ. चला ना जाऊन पाहू. काही नाही जाऊन पाहा लागत, येते ते. काय दिसलं असं तिले असं? या ना. चालव चंदा, काय होतं? यानं यानं म्हणून ते ठेवतच काड्या. तिला बी काही ना काही दिसलंच असं. चला पटकन. कुठे आहे छाया? दिसली का पद्मा? दुरुस्त आवाज आला. कुठं गायब झाली, दिसूनच नाही राहिली. या इकडे. कुठं गायब नाही झाली, इथं बसली आहे पद्मावहिनी. या ना लवकर. कहू ना पद्मा, इथं बसली आहे तू. चला नाही का, दिवस बुडून राहिला ना. इकडे ती या, पाहत इथं काय आहे. काय झालं छाया, काय बोलून राहिली तू? मला खूप भीती वाटून राहिली. काय आहे इथे ना काय नाही. तुला तर माहिती आहे पद्माचा स्वभाव असं. काही नाही काही नाही, काही दाखवते ते. चाललं काय होतं पाहून येऊ. मी इथंच उभी राहतो. या ना जवळ तर या, तिथूनच उभी आहे. पाहतं काय आहे गड्ड्यात. काय आहे जी काकू गड्ड्यात? डब्बा आहे ह्या गड्ड्यात, काय चालू माहित नाही. कसे कसे आवाज येऊन राहिले. चला ना जी काकू घरी. काय पाहते त्या गड्ड्यात, काय आहे काय नाही. काय आहे त्या डब्यात आपल्याला काय माहित. जाऊ दे, राहू दे, चला घरी जाऊ. काय ना जी काकू, पाहता डब्बा किती चमकून राहिला. काय आहे तर काढून मी काढतो, तुम्ही बाजूला व्हा. काढ बाबा तूच. डब्बाच एवढा चमकून राहिला तर डब्यात काही नाही काही खूप महत्वाचं सामानच आहे. हे असं ना, कोण्या भूता भाताची माया राहते. तुम्ही डब्बा नका खोलू. ते भूत बीत असेल त्याच्यात अंधार बंद केलेलं. हे तर भूतच दिसून राहिलं. अशा डब्यात भूत रेंग का? मला सांगतो, खरं भीती वाटून राहिली. चल कोणी नसणे घरी चालतं का? चल ना आपण जाऊ. राहू दे यायले बाबा, मला खूप भीती वाटून राहिली. हाटरी छाया, कोणाशी भिवून राहिली? पाहून या डब्यात काय आहे तर. काही बी असो, आपल्याला काय करायला लागते. चला घरी. हो पद्मा, ठेवून देतो डब्बा, जिथून काढला तिथून. फालतूचं लावू नको मांग. चल थांबा ना, डब्बा उघडून पाहू दे काय आहे तर मग ठेवून देऊ. डब्बा उघडताना हनुमान चालीसा म्हणा. पद्मा राहू दे, मोठा डब्बा तो मांडीवर घेऊन बसली. नको उघडू, काय आहे काय नाही. उघडून तर पाहू द्या. बोलू का मग डब्बा खुलून? अजूनही म्हणतो ठेवून द्या डब्बा. डब्बा ठेवून द्या म्हणताना वाकून तुम्हीच उभे आहे काय पाहासाठी. मित्रांनो, पुढचा एपिसोड नक्की पहा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. पहा डब्यात काय मिळते ते.